निपाणी देवगड राज्यमार्गावरील राधानगरी ते दाजीपूर हा रस्ता तळ कोकणाला जोडणारा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये रस्ते कामासाठी या रस्त्यावरील वाहतूक 45 दिवस बंद ठेवली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली ठेकेदार कंपनीकडून या रस्त्याचं काम केलं. मात्र अवघ्या 2 महिन्यानंतर डांबर निघाल्यानं या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत. रस्त्याची झालेली दयनीय अवस्था पाहून स्थानिक नागरिकांमधून शासन, प्रशासन आणि ठेकेदार कंपनीविरोधात संताप व्यक्त होतोय. ऐन 45 दिवस हा रस्ता बंद करून प्रशासनाने, कलेक्टरांनी काय साधले यातून? हा रस्ता आज बघितला तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता. ऐन मे महिन्याच्या काळात पर्यटनाला चालना होती, त्यावेळी हा रस्ता बंद होता आणि त्यावेळी पर्यटन पण कमी झालं. पण हा रस्ता तरी सुधरेल अशी आशा होती. पण हा बघितलं तर हा रस्ता आज एवढा वाईट आहे की पर्यटनाच्या दृष्टिकोनातून लोक इकडे यायला बघत. एप्रिल मे मध्ये ऐन वेळी सीझनच्या 45 दिवस बंद ठेवला असून तरीही त्या रस्त्याची आत्ता बघितला तर दुर्व्यवस्था आहे. अशी कामे पूर्ण अपूर्ण आहेत. रस्ता आत्ता बघितला तर खड्डा आहे की रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे समजत नाही आहे. आणि वारंवार अपघात होत आहेत. तो चांगल्या पद्धतीचा व्हायला पाहिजे, तो व्हायला नाही. त्याच्यामुळे खड्डे पडलेले आहेत. त्या रस्त्याचे खड्डे जे आहेत ते तात्काळ त्यांनी मुदवावेत आणि त्यांनी काही केलेलं नाही. आणि जे कलेक्टरने जे निर्णय सांगितलं 45 दिवस बंद करा म्हणून, ते कलेक्टरांनी काही इथं बघायला नाही. त्यामुळं त्या रस्त्यावर कलेक्टरांनी इथं लक्ष घालावं आणि त्या रस्त्याची व्यवस्था पूर्ण करावी हीच आमची इच्छा आहे. केवळ 2 महिन्यातच रस्ता उखडल्यानं या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीच या रस्ते कामाची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होतीये.